नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमचे स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? अंधा युग। धडा किंवा कविता आहे, त्याचं नाव काय आहे? अंधा युग। नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमचे स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर कविता आलेला आहे त्याचं नाव काय? अंधा युग। काय आहे? अंधा युग। आणि हा कविताचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, तुमच्या समोर आता पहिलं काय आलेलं आहे? कवी यांचा परिचय। काय आलेला आहे? कवी यांचा परिचय। तर चला पहिला परिचय बघून घ्या। कवी कोण आहे? डॉक्टर धर्मवीर भारती। कोण आहे? डॉक्टर धर्मवीर भारती। आता आपण यांचा पहिले परिचय बघणार आहे। तर चला बघून घ्या। जन्म 1926 इलाहाबाद उत्तर प्रदेश। मृत्यू 1997 मुंबई महाराष्ट्र। परिचय: भारती जी आधुनिक हिंदी साहित्य के प्रमुख लेखक, कवि, नाटककार और सामाजिक विचारक थे। भारती जी हे आधुनिक हिंदीतून साहित्यातून प्रमुख लेखक किंवा कवी किंवा नाटककार आणि सामाजिक विचारक आहेत। आपको 1972 में पद्मश्री से सम्मानित किया गया आणि यांना 1972 याबद्दल पद्मश्री यातून सम्मानित केलेले आहेत। यांची प्रमुख कृतिया कोणती आहे बघून घ्या। स्वर्ग और पृथ्वी। बघा, यांची प्रमुख कृतिया काय आहे? स्वर्ग और पृथ्वी, चांद टूटे हुए लोग, बंद गली का आखिरी मकान, ठंडा लोहा, सात गीत, कनुप्रिया, सपना अभी भी, गुनाहों का देवता, सूरज का सातवां घोड़ा, 11 सपनों का देश, पंचयती, अंधा युग आदि हा यांची प्रमुख कृतिया आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। आता इथे त्यांनी पद्य संबंधी सांगितलेले आहे ते आता आपण बघणार आहे। प्रस्तुत अंश डॉक्टर धर्मवीर भारती के अंधा युग गीति नाट्य से लिया गया है। प्रस्तुत अंश डॉक्टर धर्मवीर भारती यातून अंधा युग गीति नाट्य से घेतलेली आहे। इसमें युद्ध के परिप्रेक्ष्य में आधुनिक जीवन के विभीषण का चित्रण किया गया है। आणि या युद्धातून परिप्रेक्ष्य आधुनिक जीवनातून विभीषिका यांचा चित्रण केलेले आहे। अंधा युग में युद्ध तथा उसके बाद की समस्या और मानवीय महत्वाकांक्षाओं को प्रस्तुत किया है। अंधा युगातून किंवा अंधा युग युद्धातून त्यांचा खूपच समस्या किंवा मानवीय महत्वाकांक्षा यांना प्रस्तुत केलेले आहेत। यह दृश्य काव्य है। हा एक दृश्य काव्य आहे। इसका कथानक महाभारत युद्ध में के समाप्ति काल से शुरू होता है आणि यांचं कथानक नीट प्रमाणे ऐकून घ्या। यांचं कथानक महाभारत युद्ध यांची समाप्ती बद्दल ही काल सुरू झालेला आहे। यह प्रसंग उस समय का है। हे जे प्रसंग आहे ते त्याच वेळीचा आहे जब श्री कृष्ण की जीवन यात्रा समाप्त हो गई है। जेव्हा श्री कृष्ण यांची जीवन यात्रा समाप्त झालेली आहे। डॉक्टर भारती जी वृद्ध के मुख से कहते हैं कि डॉक्टर भारती जे आहे कवी यांनी वृद्ध म्हणजे वृद्धावस्था मुखातून सांगितलेले आहे की श्री कृष्ण ने अपना संपूर्ण उत्तरदायित्व पृथ्वी के हर प्राणी को सौंप दिया है। श्री कृष्ण याने आपला संपूर्ण उत्तरदायित्व जे है पृथ्वीचा हर प्राणी यांना सोपून दिलेले आहेत। सभी को अपने मर्यादा मुक्त आचरण, सृजन, साहस, निर्भयता एवं ममत्वपूर्ण व्यवहार करने होंगे। सगळ्यांना आपल्या मर्यादायुक्त आचरण, सृजन आणि सहज निर्भयता एवं महत्वपूर्ण व्यवहार करायचा आहे। मानव जीवन उसके ही हाथों में है। मानव जीवन जे आहे त्यांच्या हातावर आहेत। वो चाहे तो उसे नष्ट कर दे अथवा जीवन प्रदान करे। ते चाहणार तर त्यांचं चाहणार तर ते काय करणार की त्यांच्या जीवनात नष्ट करणार आहे किंवा त्यांच्या जीवनात अजून काय करायचं आहे ते त्यांच्याकडे आहे। कळलं की नाही? हो। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, आता आपण इथे यांचा सुरुवात करायचा आहे। तर सगळं नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। कळलं की नाही? बघा, युयोत्सव होती होगी वधिकों की मुक्ति। होती होगी वधिकों, नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। होती होगी वधिकों की मुक्ति प्रभु के मरण से, किंतु रक्षा कैसे होगी अंधे युग में। मानव भविष्य की प्रभु के इस कायर मरण के बाद
तर इथे काय सांगितले आहे कवीने, आता आपण ते पाहणार आहे. बघा, युयुत्स भगवान श्रीकृष्ण काय केलेले आहे, श्रीकृष्ण गेले त्यांचा मृत्यूपासून, भगवान श्रीकृष्ण केले त्यांच्या मृत्यूपासून त्यांचे पुरुष मुक्त झाले, त्यांचे पुरुष मुक्त झाले, तरीही आशीर्वाद म्हणून, तरीही त्यांनी आशीर्वाद म्हणून पण अशा प्रकारे देव भांडण्यासारखा शांतपणे मरण पावला, का स्वीकारले ते गेले आणि संपूर्ण जग, काय म्हणाले आहे, ते गेले आणि संपूर्ण जग जे आहे मी संपूर्ण जगातून अंधार पसरलेला आहे, पण त्यांनी हा सोडल्यानंतर काळोख जगात माणसांचे भविष्य कसे सुरक्षित राहील, मानव जीवनातून हा कोण वाचवले, असं त्यांनी सांगितलेले आहे. आता आपण दुसरा बघणार, अश्वत्थामा, कायर मरण मेरा था शत्रुव, लेकिन कहूंगा मैं दिव्य शांति छाई थी उसके स्वर्ण मस्तक पर. पुन्हा सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या. कायर मरण मेरा था शत्रुव, लेकिन कहूंगा मैं दिव्य शांति छाई थी उसके स्वर्ण मस्तक पर. तर नीट प्रमाणे ऐकून घ्या. इथे काय म्हणाले आहे की देव कायरासारखं शांतपणे मरण पावले, स्वीकारले, काय करले, स्वीकारले. युयुत्सु तू काय म्हणत आहेस, काय म्हणालत आहे, युयुत्सु तू काय म्हणत आहेस, कृष्ण भांड नाही, युत्सो कृष्णा माझा शत्रू आहेत, कृष्ण काय आहे, माझा शत्रू आहेत. ते माझ्याकडून माझे रत्न घेतले, ते काय घेतले, माझ्याकडून माझे रत्न घेतले, परंतु मी तरीही ते सांगेन मी पाहिले, जे मी पाहिले. मृत्यूच्या वेळी त्यांच्या वर्चस्व असलेल्या डोक्यावर देवी शांती कायम झालेली होती, असं त्यांनी सांगितलेले आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा नीट प्रमाणे ऐकून घ्या. वृद्ध बोले, अवशासन के क्षणों में प्रभु मरण नहीं है व्याध, मात रूपांतरण है यह, सबका दायित्व लिया मैंने अपने ऊपर, अपना दायित्व सौंप जाता हूं मैं सबको, अब तक मानव भविष्य को मैं जिलाता, लेकिन इस अंधे युग में मेरा एक अंश निष्क्रिय रहेगा, आत्मघाती रहेगा और विगलित रहेगा. संजय युयुत्सु आत्मसत्ता की भांति, क्योंकि इनका दायित्व लिया है मैंने. बोले वो, लेकिन शेष मेरा दायित्व लेके बाकी सभी. तर याप्रमाणे यांचा अर्थ काय आहे बघून घ्या. बघा यांचा अर्थ बघा. जुने देव निघताना म्हणाला, हे माझे आहे. देव निघताना म्हणाले, हे माझे आहे, मृत्यू नाही, हे फक्त माझे परिवर्तन आहे. काय आहे? माझे परिवर्तन आहे. आजपर्यंत सर्व जीवरांची जबाबदारी त्यांनी काय केले आहे? स्वतः वर घेतली होती. आता मी त्यांच्यावर सर्व जबाबदारी सोपणार आहे. आता हे माणसाच्या भविष्याची चिंता करीत असे, परंतु आता येणे या काळोख युगात माझा एक निराधार
युगात माझा एक निराधार राहिले, काही करणार नाही. आणि काय सांगितले आहे? काही करणार नाही. आराम मशीन काय म्हणाले आहे? नीटप्रमाणे ऐकून घ्या की आरामशीर होईन आणि जाणू काही होईन आणि जाणू काही तुझ्याही काय म्हणाले आहे? तुझ्या हाती तुझा मृत्यूचा कारण म्हणजे बनेगा. संजय कृष्णा आणि अष्टमीप्रमाणे कारण त्यांचा क्षमता आहेत असं त्यांनी सांगितलेले आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर अजून काय आहे बघून घ्या. मेरा दायित्व वो स्थित रहेगा हर मानव के मन के वृत्त में, जिसके सहारे वह सभी परिस्थितियों का अतिक्रमण करते हुए नूतन निर्माण करेगा पिछले ध्वजों पर। मर्यादा युक्त आचरण में नित न्यूजन सृजन में निर्भयता के, साहस के, ममता के, रश के क्षण में सक्रिय हो उठेगा बार बार। इथे काय म्हणाले आहे की माझ्या जे दायित्व आहे ते स्थिर राहणार, माझ्या जे दायित्व आहे ते स्थिर राहणार. हर जे प्रत्येक माणूस आहे त्यांचा मनातून वृत्त होणार, ज्यांचे सहारे व सगळं परिस्थिती याबद्दल अतिक्रमण करणार आहेत आणि जे नूतन निर्माण होणार आहे ते होणार आहे आणि जे पुढच्या ध्वजा आहे त्यांचा मर्यादा युक्त मी आचरण घेणार आहे आणि नवीन नूतन सृजन करणार आहे जे निर्मद्या नीटप्रमाणे ऐकून घ्या. इथे सांगत आहे की संकष्टाचा सामना करीत नवीन सुमान करीत आहे अशा लोकांचा आदरण निधन ठरले आहे. त्यांचा नवीन सृजनामध्ये निर्भयता किंवा साहस किंवा ममता किंवा रशातून क्षण सगळं सक्रिय होणार आणि हा सगळं त्यांचं धैर्य होणार आणि तिच्या मात्र प्रेमाचा प्रेमात बुडवून मी पुन्हा सक्रिय होणार आहे. मी पुन्हा काय होणार आहे? सक्रिय होणार आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, अश्वत्थामा काय सांगत आहे? उसके इस नए अर्थ में क्या हर छोटे से छोटा व्यक्ति विकृत अधभर आत्मघाती अनास्थामय अपने जीवन की साथ करता पाया जाएगा. इथे काय म्हणाले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. प्रभूने जे सांगितले आहे की सदृभात जे पडलेले आहेत ती व्यक्ती कधीही लहान असो लहान असो किंवा विकसित वृद्ध असो आपल्या रूपीमध्ये असंभ्य किंवा असंभव्या आणि विश्वासातील प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक प्राणी किंवा प्रत्येक प्राणी बरोबर जे वस्तू विश्वास घातली आहे त्यांच्या सर्व आयुष्यात महत्व वाढविणार आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. कळलं की नाही? हो. तर आता अंतिम पंक्ती बघा. निश्चय है भविष्य किंतु हाथ में तुम्हारे है, जिस क्षण चाहो उनको नष्ट करो, जिस क्षण चाहो उनको जीवन दे दो. इथे कवी म्हणाले आहे की सक्षम असणे आवश्यक आहे, पण ही तुमची वेळ आहे. सक्षम असणे आवश्यक आहे, पण ही तुमची वेळ आहे. जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा अशा लोकांचं जीवन नष्ट करणे हे आहे जे त्यांना जीवन देणार आहे. कळलं की नाही? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हे सगळं युत्सव वृद्धास्त हा सगळं जे कवी यांनी सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे आपल्या जीवनात किती प्रभावित होऊन जाणार आहे ते सगळं आपण इथे पाहिले. कळलं की नाही? हो. धन्यवाद.